निसर्गामध्ये गायीचं काय महत्त्व आहे हे माझ्या ज्यावेळी लक्षात आलं त्यावेळीपासून मी या गोपालन व्यवसायाकडे वळलो आणि पुढं असं लक्षात आलं की आपण गोशाळा चालू केली पाहिजे आणि 2020 पासून मी गोशाळा चालवत आहे। आत्ता माझ्याकडं 27 गायी आहेत आणि 39 म्हशी अशा पद्धतीने एकूण जनावरे आहेत। तर यामध्ये काही आंधळ्या गायी आहेत, काय दूध न देणाऱ्या थानमुखे झालेल्या, ज्या कसायाला विकलेल्या होत्या त्या कसायापासून मी परत आणलेल्या आहेत आणि त्यांची आज सेवा करत आहे। असं कुठले प्रसंग घडले बरं तुम्ही गोशाळा चालवण्यामध्ये? कोविड काळामध्ये ज्यावेळेस गायीच्या सहवासात राहिलो त्यावेळेस पासून म्हणजे कुठलाही त्रास झाला नाही किंवा कोरोना हा आपण म्हणजे गायीच्या सहवासात राहिलो किंवा निसर्गाच्या सहवासात राहिलो तर कुठलाही रोग माणसाला होऊ शकत नाही। कितीही दुर्धर आजार असेल तर त्या गायीच्या सहवासात राहिल्यानंतर माणूस बरा होतो हे माझ्या लक्षात आलं आणि बरेचसे प्रयोग माझ्या समोर घडलेले आहेत। ब्लड प्रेशरचे असतील किंवा शुगरचा असेल तर ह्या गायीच्या सहवासात दररोज राहिल्याने ते सुद्धा आजार कमी झालेले माझ्या लक्षात आले। आणि आता मुस्लिम व्यक्ती आणि गोशाळा हे कसं समीकरण जुळवलं तुम्ही? नाही, मी लहानपणापासून शेतकरी कुटुंबातला असल्यामुळं मला म्हणजे जनावरांची आवड होती आणि गाय ही आस्था आहे। जरी हिंदू किंवा मुस्लिम असेल तर प्रत्येकाची आस्था आहे गाय ही, आणि गाय ही फायद्याचीच आहे। गाय पाळणं हे पुण्याचं काम आहे। मी इथं नमाज पडल्यानंतर 6 वाजता हजर असतो गोशाळेवर। आल्यानंतर शेण वगैरे ती झाडलोट त्यांची केली जाते, त्यानंतर त्यांना वैरण टाकण्यात येते। सकाळी वैरण टाकून झाल्यानंतर मग दूध वगैरे काढणे, दूध काढल्यानंतर मग ते गायी रानात चरायला घेऊन जातात। विरोध हा बराच झाला किंवा एक मुस्लिम म्हणून मी गोशाळा करत असताना मला बराच त्रास झाला। तो त्रास सहन करत मी आतापर्यंत आलोय आणि मला यामध्ये आवड आहे। मी स्वतः सकाळी संध्याकाळ आणि बराच वेळ म्हणजे माझा दिवसभराचा वेळ इथं या गोशाळेमध्ये घालवतो।